स्वतःची रूम सोडून इकडे का आलीस तू? मला एकांत हवा होता म्हणून आले. इथे पण आलीस मागे मागे. एकांत? अगं आत्ता भेटून आलीस ना त्या सुहासला. बोर नको करूयात नेत्रा, जा इकडनं. अगं नाही, मी का आले माहितीये का? कुठे कुठे गेला होतात? सारस बागेत, कोरेगाव पार्कात का डायरेक्ट खडकवासला बॅकवॉटरचा? कुठेच नाही, आम्ही घरीच होतो. घरी? प्रिया काय केलंस काय नक्की? ए आता नाही, जा, मला त्याला फोन करायचा. अगं, आत्ता भेटून आलीस ना, जाऊ दे ना, फोन नको करू. सांग मला आधी काय केलंस ते. मला पुन्हा करायचंय. तुला काय प्रॉब्लेम आहे? मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला ऐकायचंय की तुम्ही काय केलं. गंमत ऐकायची. आधी माझ्यासाठी कोल्ड कॉफी घेऊन ये, मग तुला गंमत सांगते. कोल्ड कॉफी प्यायची आहे? लाडात आलीयस? खाली येऊन स्वतःच्या हाताने करून घे, नाही तर फिनेल पाजीन एक दिवस, कळलं ना? कोल्ड कॉफी प्यायची. काय झालं? बोल ना. मी बोलू का प्रियाशी? दे नंबर, दे तिचा, फोन करते. काही गरज नाहीये, तिला वाटलं तर करेल ती फोन. प्रियाचाच फोन असणार. याला म्हणतात मुली. लड़की एक बार हाँ कर दे ना तो जिंदगी भर निभाती है. अरे उचल ना, उचल. ए उचल. हॅलो. हॅलो सुहास. हा बोल प्रिया. सुहास, आय एम सो सॉरी. माझं चुकलं ना रे. मी खूप वाईट वागले ना तुझ्याशी, पण मी काय करू? मी रागाच्या भरात काय बडबडत होते माझं मलाच कळत नव्हतं. खूप नको नको ते बोलले ना तुला. तुला खूप वाईट वाटलं असेल ना. जाऊ दे प्रिया, मला काही वाटत नाहीये त्याचं. नाही नाही, तू तू खोटं बोलतोयस ना. माझ्या मनाची समजूत काढायला तू असं बोलतोयस, हो ना? सुहास, मी खरं सांगते, मी आजपर्यंत एवढं कोणावरच प्रेम केलं नाही जेवढं तुझ्यावर केलं. त्यामुळे मी तुझ्या बाबतीत थोडीशी जास्त पॉझिटिव्ह झाली. आणि एक गोष्ट सांगू का, मला ना आयुष्यात कधी मित्रमैत्रिणीच नव्हते. त्यामुळे त्यांचं रिलेशनशिप काय असतं मला माहितीच नाही. पण मी एक गोष्ट प्रॉमिस करते, ह्यापुढे माझ्याकडून असं कधीही होणार नाही. प्रिया, प्रिया आधी शांत हो, रडणं थांबव. आणि मी तुला सांगितलं ना, मला खरंच वाईट वाटलं नाहीये. प्रिया हे बघ, आज जे काही घडलं ना त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली बघूया. म्हणजे आज जे काही घडलं त्यामुळे मला कळून चुकलं की तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळेच तू इतकी पॉझिटिव्ह झालीस ना. प्रिया, आता रडणं थांबव. अशा लहान सहान गोष्टींवरनं रडायचं नसतं. आणि मला माझी प्रिया हसणारीच आवडते. हो, मी पुसले डोळे. कम ऑन, गिव्ह मी अ स्माइल. हो, मी नाही रडत आहे आता. असं नाही, गिव्ह मी अ ब्रॉड स्माइल. आणि आता कसलाही विचार करत बसू नकोस. मी करतो थोड्या वेळाने तुला फोन. Happy birthday. Happy birthday.
आज 1 वर्ष पूर्ण झालं तुला माझ्या आयुष्यात येऊन. तर जोपर्यंत माझं अस्तित्व आहे तोपर्यंत तू माझ्या बरोबरच असणार आहेस. कायमची. सरनाईकांनी सत्यजित आणि मंजिरीच्या लग्नाचा जो आहेर दिला ना मला, त्याची परतफेड करण्याची वेळ आली आता. सत्यजित आणि मंजिरीला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्याच आहेत मला. बट हॅपी बर्थडे टू यू ऑल्सो. आशिष, तू बरा आहेस ना? म्हणजे तुझ्या डोक्यावर परिणाम तरी झाला नाहीये ना? आणि तू कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होतास? निशा, हे बघ, प्लीज वाटेला जाऊ नकोस माझ्या आत्ता. नाहीतर माझं सरकलं ना तर मी काय करेल हे मलाही माहित नाही. कळलं ना? ए, मी तुझ्या वाट्याला जात नाही. मी फक्त तुला एवढंच विचारलं की तू वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणाला देतोयस म्हणून. हिला. सरनाईकांनी मला हे गिफ्ट देऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. मग आता सुचला की नाही काही प्लॅन रिटर्न गिफ्ट देण्याचा? सुचलंय ना. मास्टर प्लॅन सुचलाय. अरे तू फुलांचा गुच्छ खाली ठेव. किती वेळ हातात धरून उभा राहणार आहेस? आजचे फुलं चांगली आहेत, बुके मस्त आहे. हे सगळं राहिलं बाजूला. कौतुक कधी करू नकोस. अरे वय रे बाबा, छान आहेत फुलं. खरंच छान आहेत. पण अरे उत्सव मूर्ती कुठे आहेत? सत्य आणि मंजिरीला बोलवा. एक्झॅक्टली. दादा, वहिनी, लवकर या. अरे या ना, केक वाट बघतोय. अहो, गौरांग भाऊजी, एवढं सगळं. मग कटसी गौरांग मुदोळकर. चला या, बसा. चला केक कापा लवकर यार, आम्ही कधीच वाट बघतोय. केक कापा काय? आधी पहिलं ऑप्शन कर ग. हो, चला बस. हा, बरं या, औक्षण करा. आजी पण ना. अरे करायला लागतं म्हणजे काय? हो, हो, पद्धत आहे आपली ती. आई, माझ्याकडून आणि मंजिरीकडून. औक्षणंदा मोठे. अजय, अगं राहू दे. बरं, आता झालंय का हे सगळं? हो हो, तुझ्या पाया पडणार नाहीये. नाही, पण आता केक कापूया. हा, बराच वेळ. चला. जरा. तुझी दिन रात खरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी.
शालेला बरोबर आहे. नाही नाही नाही. अरे घे. दादा प्रिया जरा टिश्यू दे मला पटकन. कसला डाग लागला? अगं ते केकचे डाग पडले. बाहेर सेलिब्रेशन चाललंय, तू नाही आलीस. नाही नको, मी इथेच ठीक आहे. तसंही स्वतःची पुण्यतिथी कधी कोणी साजरी करतं का? प्रिया सत्यजित गेल्या वर्षी याच दिवशी मी आयुष्यातून उठले होते. तो दिवस कसला साजरा करायचा? तो हक्क तुमचा आहे. जा तू एन्जॉय करा. प्रिया आजचा दिवस माझ्यासाठी आणि मंजिरीसाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी मला तुझा कुठलाही तमाशा नकोय. मंजिरी एवढा कसला विचार करतेस? काय नाही. काय झालं सांग. काय नाही. बघा ना, सगळेजण आपापल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी केवढे प्लॅन्स करतात, बाहेर फिरायला जातात, आणि इथे माझ्यामुळे मनात असून सुद्धा तुम्हाला काही करता येत नाही. आपण निदान देवळात तरी गेलो असतो. देवळात जाऊन काय मागणार आपण देवाकडे? एकमेकांसाठी दीर्घायुष्य आणि ही साथ जन्मोजन्मी मिळू दे एवढंच मागणार ना. ठीक आहे, तूच माझी देवी आहेस, मी तुझ्याकडेच मागतो. मंजिरी अहो जन्मोजन्मी माझीच साथ दे प्लीज, दुसऱ्या कोणाचीही होऊ नकोस. हे काय करताय तुम्ही? कधी कधी ना तुम्ही अति करता. घ्या आता यावेळी सुद्धा आहेत का कामाचे फोन? सुहास आहे. हॅलो. हॅलो भाऊजी. भाऊजी नाही, मी मंजिरी बोलतेय. तू काय बाबा बहिणीला विसरलास आता? भाऊजींशी सख्य केलंस ना? अगं तसं नाहीये ग. हो का? मग सांग, यांना फोन का केला होतास? माझं त्यांच्याकडे थोडं काम होतं. बरोबर आहे. आता माझ्याकडची सगळी कामं संपली असतील तुझी, नाही का? कारण प्रियाशी तू हवं तेव्हा बोलू शकतो. ते काय रोज तू रात्री बोलतोसच म्हणा. त्यामुळे आता बहिणीची गरज संपली. पक्का अप्पल पोटी आहेस तू सुहास. झालं तुझं पुन्हा सुरू. एनिवे, हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. थँक्स, पण हे तू माझ्या मोबाईलवर फोन करून सुद्धा सांगू शकला असता. चुकलं ग माझे आई, चुकलं. तुला माहितीये, तुला असा त्रास दिला ना की दिवसभराचा कोटा पूर्ण होतो माझा. बरं घे, बोल, तुझ्या भाऊजींशी बोल. ठीक, मी आलेच. बोल सुहास. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी भाऊजी. थँक्यू. भाऊजी, खरं म्हणजे तुम्हाला आणखी नाही काही सांगायचं होतं. कळत नाहीये मी तुम्हाला सांगू की नको सांगू. म्हणजे आजच्या दिवशी मी. अरे बोल ना, काय झालं? भाऊजी, मला दादा होळकर भेटला होता. काय? हो, आणि तो म्हणत होता की
त्या मोतीवाल्या बाईचा नाद सोडून द्या. संखे यांच्याही घरचा पत्ता घेऊन ठेवा. जी विचारलं नाही आम्ही तुमच्या घरचा पत्ता का घेतोय ते? का? कारण तुमचं घर आम्हाला अगदी सहज सापडलं पाहिजे म्हणून. पण त्याच्यासारख्या माणसांकडे मी जास्त लक्ष देत नाही. म्हणजे अशा पोकळ धमक्या देणाऱ्या माणसांना मी अजिबात भीक घालत नाही. पण हे सगळं तुमच्या कानावर घालावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला फोन केला. नाही, तू बरं केलं सुहास. आणि तू नको लक्ष देऊस त्याच्याकडे. त्याचं काय करायचं ते आता मी बघतो. तू नको टेन्शन घेऊस. थँक्स भाऊजी. एनिवे पुन्हा एकदा हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. एन्जॉय करा. बाय बाय. तू अजूनही पूर्णपणे त्याला तुझ्या मनातून काढू शकलेली नाहीयेस. तू अजूनही त्याच्यातच गुंतलीस. आपण सगळ्यात जास्त दुस्वास त्या व्यक्तीचा करतो ज्याच्यावर आपण कधी काळी सगळ्यात जास्त प्रेम केलेलं असतं. आणि तू त्याच्यावर प्रेम केलंयस. मान्य कर ही गोष्ट. सत्यजितला संपवण्यासाठी तू जीवाचा आटापिटा करतेस ना, ते खरं तर त्याला मिळवण्यासाठीचे प्रयत्न आहेत. रिया, हे बाई ती का बसलीस अशी? या पण तू रडतीस काय अशी? हे बाई तू काही इथे बसून रियाज बियाज करतेस की काय रडायचा? नाही म्हणजे ते गायक असतात ना, कधी गा म्हणलं की गाता आलं पाहिजे म्हणून सतत रियाज करत असतात. तसं आता सुहाशी लग्न होणार म्हणल्यावर कधीही रडावं लागेल म्हणून काय रडायचा रियाज करतेस का तू? हा चल किती रडशील? नेत्रा बास झालं आता. प्लीज आईकडनं. ओ आय सी. जे मॅटर थोडस सिरियस आहे. नेत्रा हे अश्रू खोटे नाहीये. हे त्या प्रियाचे अश्रू आहेत जिने सत्यजितवर जीवापाड प्रेम केलं. जिला असं नीच वागणं कधीच माहित नव्हतं. जिचा हे वेदावे कट कारस्थानं या सगळ्याशी काही संबंध नव्हता. जिचं जग सत्यजित पासून सुरू व्हायचं आणि त्याच्यापाशीच संपायचं. सत्यजितने नुसतं पाहिलं, तिच्याशी एक शब्द बोलला किंवा नुसता हसला तरी आभाळ मुठीत सामावल्याचा आनंद व्हायचा तिला. हे त्या प्रियाचे अश्रू आहेत. हे बाई हॅलो, तू काय अशी जड कादंबरी वगैरे वाचलीस का कुठली? का इमोशनल फिल्म बघून आलीस कुठली? हा असं जड जड बोलू नकोस यार. डोक्यावर न जातं माझ्या. काहीही कळत नाहीये. कारण त्यासाठी इमोशन्स असावे लागतात. माझ्याकडे नाहीये तसं समज. दगड आहे मी. हॅलो नौटंकी. ही एक मंजिरी हाफ मॅड आहे आपल्या घरात. हे काय कमी आहे का? त्यात तू असले इमोशनल अत्याचार सुरू केलेस ना की डोक्यात जातेस. तू सेन्सिबल मुलगी आहेस ना, तुला कळत नाही का? अजिबात चांगलं दिसत नाही तुला ते. प्रेम काही नसतं यार. स्वार्थ हे सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे. प्रेम करा, संपवा, विसरून जाणार यार. डोक्याला कुणी सांगितली एवढी बुणबुण? 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. बर ऐक, आता माझं उदाहरण घे. मी जर अशी कोणाच्या सॉलिड प्रेमात बिमात पडले असते ना आणि त्यांनी जर असा माझा प्रेमभंग वगैरे केला असता ना, तर काही नाही, त्याच्या घरात घुसून 4 शिव्या हसडल्या असत्या त्याला. पाहिजे तर एखादी मुस्कटच पेटवली असती त्याच्या. एखाद दिवस रडले असते, दुसऱ्या दिवशी फिट अँड फाईन. प्रेम वगैरे एवढं सिरियसली घ्यायचं नसतं यार. टाइमपास असतो सगळा. टाइमपास करायचा, मोकळं व्हायचं. एवढं काय मनाला लावून घेतेस तू? नेत्रा हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. एक्झॅक्टली. आणि तेच खूप चांगलं आहे. नाही तर तुझ्यासारखं सारखं टिपं गाळत बसावं लागेल मला. ए बाई चल ना,
जेवून घे ना, गार होतं जेवण. तुझ्या प्रेमभंगाचं वर्षश्राद्ध इथे उपाशी राहून साजरं करणार आहेस का तू? चल ना, घे ना जेवायला. नेत्रा मला भूक नाहीये, तू प्लीज जा इकडनं, नाही जेवायचं मला. चला, मला घासायला तेवढंच एक ताट कमी. हा या बरं, ओके. मी तुझं जेवण बाजूला काढून ठेवते. तुला भूक लागेल तेव्हा किचन मध्ये येऊन खा.